2024 मध्ये जे अपात्र घुसखोर बांगलादेशी लोकांनी 2,24,000 लोकांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले होते, त्यावर कारवाई सुरू झालेली आहे. 27 शहरात 31 FIR, 5,000 लोकांची आतापर्यंत अटक झालेली आहे. 1,23,000चे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. आता पुढच्या टप्प्यात या सगळ्यांना विचारलं जाणार की तुझ्याकडे हिंदुस्थानात जन्म झाल्याचं तुम्हाला तुमचा परिवारात जर एकाकडे जन्म प्रमाणपत्र नाही तर तू आहे कुठला, आणि ज्यांच्याकडे असा पुरावा नसेल त्यांना त्यांचा मायदेशी परत पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जालना जिल्ह्यात अशी एकूण किती जबाबदार जे घुसखोर आहेत, जे देशात सुरक्षेतील समझोता करण्याचं काही ठिकाणी षडयंत्र घडवण्यात आलं. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतो की 2024 मध्ये विधानसभा लोकसभा निवडणुकीनंतर हे जे षडयंत्र घडलं ते ताबडतोब 6 महिन्यात त्यावर कारवाई सुरू झाली. अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी गलतानपणा दाखवला होता, त्यांच्यावर पण कारवाई होत आहे. जालना जिल्ह्यात अशी एकूण किती घुसखोर आहे आणि किती जणांवर कारवाई झालेली आहे? जालना शहर जिल्ह्यात एकंदर 10,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले आहे. बोगस जन्म प्रमाणपत्र म्हणजे बोगस म्हणा, इल्लीगल म्हणा, की ज्याच्याकडे इथे जन्माचा एक पण पुरावा नाही. आता पुढच्या टप्प्यात ज्यांनी फोर्थ डॉक्युमेंट दिले आहेत त्याची जालना जिल्ह्यात आता चौकशी आज ठरलं आहे की त्याची चौकशी केली जाणार आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार. दुसरी गोष्ट, एकदा हे निवडणूक संपली की SIR पण सुरू होणार आहेत. त्यानंतर या 10,000 लोकांना विचारले जाणार की तू भारतात जन्म तुझा झाला आहे त्याचा पुरावा दाखव. आपण मराठीत म्हणतो ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. ती प्रक्रिया निवडणुकानंतर सुरू होणार. जिल्हाधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे, नेमकं कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली आणि त्यात निष्कर्ष काय या निघाले? 3 ठिकाणी अधिक लक्ष दिलं जाणार आहे: अंबड, भोकरदन आणि जालना. तर त्याच्यावर आता त्यांनी ठरवलंय 2 महिन्याचा ऍक्शन प्लॅन बनवला आहे. या 2 महिन्यात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार, 10,000 लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द केले जाणार आणि 2 महिन्यानंतर मग पोलीस ATS ची चौकशी सुरू होणार. आतापर्यंत किती जन्म प्रमाणपत्र रद्द झालेले आहे? महाराष्ट्रात 1,23,000 जन्म प्रमाणपत्र रद्द झाले आणि दुसरे 1,09,000 त्या पोर्टलवरून रद्द करण्यात आले, पण परत घ्यायची प्रक्रिया बाकी आहे. मी जसं आपल्याला सांगितलं 5,000 लोकांची अटक झाली. आता त्यांची जबाबदारी आहे की ते हितले आहेत ते त्यांनी सिद्ध करावं लागणार. सर हिंदी में बताइए, आज आप जालना में आए थे, जालना जिलाधिकारी महाराष्ट्र में बड़े प्रमाण में जो बांग्लादेशी है, जो अपात्र है, जो घुसखोर है, ऐसे 2,23,000 जो जन्म प्रमाण पत्र दिए गए थे वो सब रद्द कर दिए गए हैं. अभी हर एक की जांच हो रही है. अभी तक 5,000 लोगों के ऊपर फौजदारी कार्रवाई शुरू हो चुकी है. अब अगले तब फेज में इन सब को पूछा जाएगा कि अगर आपके पास यहाँ जन्म हुआ, ऐसा कोई प्रमाण पत्र नहीं है, तो उनको भारत के बाहर रवाना किया जाएगा. जो स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव के बाद में पुलिस या हरेक को 1,23,000 लोगों को पूछकर बाहर भेजने की व्यवस्था करेगी. जालना जिले में कुल कितने लोग बोगस जन्म प्रमाणपत्र लिए आए? 10,000 जन्म प्रमाण पत्र रद्द किए गए हैं. अब नेक्स्ट जो आज की मीटिंग में तय हुआ है, इन हरेक को ये पूछा जाएगा कि भैया अगर तेरे पास यहाँ जन्म हुआ था, एक भी कागज पत्र नहीं है, तो तू बांग्लादेश का हो, पाकिस्तान का हो, बलूचिस्तान का हो, अफगानिस्तान का हो, रोहिंग्या हो, इस देश में तुम्हें रहने नहीं मिलेगा. अब तक महाराष्ट्र में कितने कुल प्रमाण पत्र रद्द किए गए हैं
और आगे कार्रवाई कैसे की जाएगी? 2,23,000 रद्द हुए हैं, 1,23,000 जिसको हम बोलते हैं ना डाउटफुल, संशयास्पद है, उन सब की जांच आने वाले 3 महीने में पूरी होगी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव